सर्वांना माझा सप्रेम जय भीम. अरे दरवेळेस प्रमाणे मी तुम्हाला म्हणते, जोरात बोला जय भीम. जोरात आवाज आला पाहिजे. जय भीम. तथागत गौतम बुद्धांना व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. वादळातही ज्याचे दिवे जळत होते, वादळातही ज्याचे दिवे जळत होते आणि अन्याय विरुद्ध त्याचे विचार लढत होते, अशा या महामानवाची आज जयंती. कोट्यावधी जीवनामध्ये त्यांनी क्रांतीची ज्योत पेटवली, क्रांतीची ज्योत पेटवली. खरं तर डॉक्टर सरांनी आपल्याला खूप छान असं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. मी जरा तुम्हाला वेगळं काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज 14 एप्रिल, 14 एप्रिल ही एक तारीख नाही, तर एका युगाचा, महान युगाचा आज प्रारंभ आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दीनदलितांचे केळवळी आणि ज्ञानाचा महासागर अशा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आज यांची जयंती. ज्या काळात माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळत नव्हती, सावलीलाही अपवित्र मानलं जात होतं, अशा काळात बाबासाहेब लढले, झगडले आणि स्वतःला सिद्ध केलं आणि आज आपल्याला एवढं सुंदर जीवन दिलं. अशा या महामानवाची 135वी जयंती. तुम्हा सर्वांना जयंतीनिमित्त खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर मला तुम्हाला सर्वांना एक मॉरल ऑफ द स्टोरी सांगायची आहे. डॉक्टर सरांनी आपल्याला खूप छान असं मोलाचं मार्गदर्शन केलंय, पण त्या व्यतिरिक्त मला थोडं माझ्या ओन मध्ये तुम्हाला एक स्टोरी सांगायची आहे. तर स्टोरी अशी आहे, तुम्ही ससा आणि कासवाची स्टोरी ऐकली आहे का? जोरात बोला. ऐकली नाही तुम्ही? ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली तुम्ही सर्वांनी? आपण आपल्या लहानपणी ससा आणि कासवाची गोष्ट ऐकलेली आहे. आपण आपल्या लहानपणी ती स्कूलमध्ये किंवा आपण आपल्या मुलांना, इव्हन माझ्या सर्व सासर त्यांच्या नातवांना सांगत असेल स्टोरी. तर आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे, ससा आणि कासव. ससा आणि कासव दोघं मित्र असतात. दोघं ठरवतात की आपण शर्यत लावू. दोघं मिळून शर्यत लावतात. वेळ ठरते, काळ ठरते, दोघं मिळून शर्यत लावतात. शर्यत स्टार्ट होते आणि सशाला स्वतःमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स असतो, म्हणजे त्याला स्वतःवर खूप आत्मविश्वास असतो की मी जिंकणार. कासव काय आहे, हा एकदम हळूहळू चालतो. तुम्हाला सर्वांना माहिती, कासवाची एक खासियतच आहे की तो हळूहळू चालतो. आणि ससा तर काय, कासव हा आपल्या स्टार्टिंग लाईन पासून नेमके स्टार्ट झालेला असतो. मग त्याला असं वाटतं, अरे हा कासव माझ्यापर्यंत पोहोचूच तर मी विश्रांती करतो. एका झाडाखाली तो मस्त, त्याला मनमोहित असं वातावरण दिसतं आणि तो झाडाखाली झोपी जातो. आणि झाडाखाली झोपी गेल्यानंतर कासव मात्र आपला एकही निर्णय त्याच्या मनामध्ये असतो की आपल्याला जिंकायचंय आणि पुढे जायचंय. तो आपला एकही चाल धरत पुढे पुढे जातो आणि ती शर्यत जिंकतो. आणि सर्व प्राणी पक्षी त्याचा जय जयकार करतात. आणि सशाला जेव्हा जाग येते तेव्हा संध्याकाळ झालेली असते आणि बघतो तर काय, सर्व प्राणी त्याचा जय जयकार करतात. कासव हा जिंकलेला असतो. सर्व प्राणी पक्षी त्याचा जय जयकार करतात. गोष्ट संपली का इथे? नाही. यापुढे गोष्ट माहिती तुम्हाला काय आहे? सर्वांना इथपर्यंतच ही स्टोरी माहिती, पण यापुढे ही गोष्ट आहे. सशाला ही हार पचत नाही. सशाला वाटतं की माझ्यामध्ये एवढी छान स्किल आहे, मी कसं काय हरू शकतो या ठिकाणी. मग ससा विचार करतो, घरी जातो, नाही मी कासवापुढे हरू शकत नाही. पण नंतर ती हार पचवतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सशाला मिळतो आणि कासवाला मिळतो आणि म्हणतो की आपण दोघं मिळून पुन्हा शर्यत लावू, की मला हे जमतच नाहीये की तू माझ्या पुढे गेला आणि मी हारलो. कासव म्हणे ठीक आहे. तो विचार ठीक आहे, चालेल, आपण शर्यत लावू. पुन्हा त्यांचा दिवस ठरतो, काळ ठरतो, वेळ ठरते आणि तो दिवस येतो. दोघे मिळून शर्यत लावतात. शर्यत स्टार्ट होते. सशाने यावेळेस माइंडसेट केलेला आहे की आपल्याला ना थांबायचंय, ना विश्रांती करायची, ना कोणाशी बोलायचंय. जशी शर्यत स्टार्ट होते, ससा हा वेगवान स्पीडनं धावतो आणि कासव मात्र आपली हळूहळू हळू चालतो. कासवाला माहिती आपण सशापुढे जिंकू शकत नाही, पण तरी प्रयत्न करतो आणि हळूहळू चालतो. हळूहळू चालत गेल्यानंतर ससा हा वेगवान स्पीडनं धावतो आणि ती शर्यत जिंकतो आणि कासव अशा प्रकारे ही शर्यत हारतो. स्टोरी संपले का इथे? गोष्ट इथेही संपत नाही. आता कासवाला वाटतं मी कसं काय हरलो. कासवाला वाटतं का मी सशासमोर कसं काय हरलो, कारण की पहिल्या वेळेस तर मी जिंकलो, असं होऊ शकत नाही. आता दोघंही जिद्दीला पेटले, ससा आणि कासव. दोघांनाही हार मंजूर नाही करायची. मग कासवाला ती हार पचत नाही. कासव घरी जातो, पुन्हा विचार करतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ससाला मिळतो आणि तो म्हणतो की आपण पुन्हा एकदा शर्यत लावू. ससा म्हणतो ठीक आहे, कारण की सशाला हार नाही मानायची ना, नाही म्हणून ठीक आहे चालेल. पण यावेळेस कासवाची एक अट असते की आपण 2 वेळेस जी शर्यत लावली, आपण जो रस्ता निवडला, यावेळेस आपण रूट चेंज करूया, रस्ता चेंज करूया, आपण दुसऱ्या रस्त्याने यावेळेस जाऊया. सशाला वाटलं काय, इकूनही तसंच पडायचं, इकूनही तसंच पडायचं तर आहे,
तो ठीक आहे म्हणतो आणि त्याला हा म्हणतो. दिवस ठरतो, वार ठरतं आणि त्यांचा शर्यतीचा दिवस येतो. दिवस आल्यानंतर जशी रेसिंग स्टार्ट होते, ससा मात्र ना थांबत नाही, बोलत नाही, सुसाट धावतो. कासव मात्र आपला हळूहळू हळूहळू चालतो आणि ससा धावत 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 गेल्यानंतर पुढं मोठी भारी नदी वाहते आणि तिथे जाऊन तो थांबतो आणि विचारतो, अथांग प्रयत्न करतो, काडी टाकतो, हे करतो ते करतो, पण त्याला काही ती नदी पार करता येत नाही. कासव मात्र आपला हळूहळू हळूहळू येतो. नदी आली, डुबकून नदीमध्ये उडी मारतो, मस्त पोहतो आणि नदी पार करतो. नदी पार केल्यानंतर ती शर्यत जिंकतो. सशाला ती पुन्हा बघवत नाही की माझ्यासमोर कासव पुन्हा जिंकला. पुन्हा कासव, सशाला असं खच्चीकरण होतं की मी कसं काय हारू शकतो पुन्हा कासवासमोर. आता दोघं जिद्दीला पेटले, हार कोणालाच मानायची नाही, ना सशाला ना कासवाला. पुन्हा ससा तर घरी जातो, हार पचवतो आणि पुन्हा कासवाला मिळतो आणि म्हणतो की आपण पुन्हा शर्यत लावूया. कासव म्हणतो ठीक आहे, चालेल मला. त्यांचा वेळ ठरतो, काळ ठरतो आणि दोघे मिळून वापस पुन्हा शर्यत लावतात. पण यावेळेस शर्यतीची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. दोघांनी मिळून स्ट्रॅटेजी केलेली. आता दोघांनी मिळून जशी रेसिंग स्टार्ट होते, ससा काय करतो, कासवाला पाठीवर बसवतो आणि वेगवान स्पीडनं धावतो आणि नदी येते तेव्हा ससा कासव खाली उतरतो आणि कासवाच्या अंगावर ससा बसतो आणि ती नदी पार करतात. पुन्हा नदी पार झाल्यानंतर रस्ता येतो तेव्हा ससा कासवाला पाठीवर घेतो आणि ती पूर्ण रस्ता पार करतो आणि अशा प्रकारे ही शर्यत दोघेही जिंकतात. ससाही जिंकतो आणि कासवही जिंकतो. यामध्ये ना ससा हारला ना कासव हारला. सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण कोणालाही कमी लेखलं नाही पाहिजे. आपल्यामधली जी स्किल आहे, आपल्यामधली जी पॉवर आहे ती ओळखा आणि त्याच्यावरती काम करा आणि पुढे जा आणि आपणही पुढे जा आणि इतरांनाही पुढे घेऊन जा. आपला समाज तर पुढे आहेच, पण आपण इतरांना मागं न खेचता आपण एकमेकांचा हात धरून पुढे जाऊ. नक्कीच आपल्या समाजाची क्रांती आणि हे होतं जाणार नाही. तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर जर आपण चाललो तर आपलं जीवन खरंच खूप मंगलमय आहे. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये कमी संघर्ष नव्हता. आज आपण इथे सर्व जे उपस्थित आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. आज आपण एवढं सोन्याचे घास खातोय, सोन्यासारखं दिसतोय, सोन्यासारखे राहतोय, ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. कधी तर घरी असं जर विचार केला, असं सखोल विचार कधी केला तर खरंच अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती सोचलं आपल्यासाठी. मी तर म्हणते म्हणजे आपण त्या काळात एवढं करूच शकलो नसतो. बाबासाहेब नसते तर आज आपण चिड्या मुंग्याही नसतो. इतकं बेकार आपलं आयुष्य असतं. पण आज आपल्याला एवढं सुंदर जीवन देऊन गेले फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपलं एवढं सुंदर जीवन दिले. मी नेहमी माझ्या भाषणामध्ये म्हणते की आपला मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही. आपण हे भरभरून जगलं पाहिजे, भरभरून आनंद घेतला पाहिजे आणि आपण प्रत्येक गोष्टीत आनंद शोधला पाहिजे. आणि सुख हे शोधू नका, सुख हे आपल्यामध्येच आहे. आपल्याला ते उपभोगता आलं पाहिजे, ते घेता आलं पाहिजे. कारण बाबासाहेबांना आपल्याला जीवन दिलेलं आहे ते भरभरून जगा, आनंदी जगा आणि एकदम सकारात्मक राहा. पॉझिटिव्हिटी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जेवढे आपले विचार चांगले, आपल्या लाईफमध्ये सर्व गोष्टी चांगल्या होईल. बाबासाहेब आपल्यासाठी लढले, आपण देखील आपण चांगले राहून आपण त्यांना एक हेच आहे. शेवटी एवढंच म्हणेल, निया नभाला या निया रंग लाभला, निया नभाला या रंग लाभला आणि बाबासाहेबांच्या विचाराने माझा देश जागा झाला, माझा देश जागा झाला. जय भीम. माझं भाषण संपवते. जय भीम, जय भारत.